नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं ऊसतोडीत जीवन या चॅनलमध्ये. मित्रांनो, आता अर्धी गाडी भरून झाली या. अर्धी नाही, कमीच झाली या. एक 7 लेवलच या. आता लागलेत भुका म्हणून जर आता बाकरी खायला आलो. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. कारण रोज तोडायचे भरायचे व्हिडिओ टाकतोय, कधी कधी मनोरंजन म्हणून गोष्ट बी सांगतो ना. मित्रांनो, आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जेवत जेवत एक अजगर असतं आणि ते एका दगडाखाली फसतं आणि तिथून एक हरण चाललेलं असतं. हरण अजगरला काय म्हणतं, एवढी माझ्या अंगावरली बाल काढ. हरण म्हणलं, नाही बाबा, तुझ्या अंगावरली बाल काढली तर तू मलाच घेऊन घेशील. ते मला नाही काढली तर ते मला काढ, नाही गिळायची तुला. मला तुला काही सांगता येत नाही, मला गिळून घेशील तू. नाही म्हणला, तू माझ्या अंगावरली बाल काढली मी तुला कसा गिळील. तो म्हणला, बरं काढतो आता एवढी बाल. त्याने अंगावरली बाल काढली. बऱ्याच दिवसापासून बाल अंगावर होती. योगायोगाला हरण जवळून चालली, ती मला काढता काढली. मग अशी गोष्ट झाली की म्हणलं, आता बाल काढली, आता मला तुला खाल्ल्याशिवाय मार्ग नाही. मला 15 दिवस झाले मी या बालेखिरी होतो. भूक लागली, आता मला तुला खाल्ल्याशिवाय मार्ग नाही. तो म्हणला, हा कुठला तुझा नेम, तुझ्या अंगावरली बाल मी काढली आणि तू मला खायचं म्हणतोस. हा न्याय निवडायला कुठतरी चल म्हणला. मग ते गेले न्याय निवडायला. तिथे जंगलात एक म्हातारा बैल चरत होता. ते बैलाकडे गेले. बैलला म्हणले, बैल दादा, म्या ह्या अजगराच्या अंगावरली बाल काढली आणि आता हे मला खायचं म्हणतोय. हा न्याय बरोबर आहे का. बैल म्हणला, आता कुठे न्याय राहिला आहे. आता न्याय राहिला नाही म्हणला. ज्या टायमाला मी चांगला नांगर ओढायचो, गाडी ओढायचो, त्या टायमाला मला खायला दिवसातून 3 वेळेस असायचं. पेंड खायला असायची. आता मी म्हातारा झालोय तर मला डोंगराला हाकून देते. तर आता कुठं नेम राहिलाय. मग आज जर मला आता खाऊ दे मला. तो मला नाही, ह्या बायल्याकडनं जायचं. मग पुन्हा गेले ते एका लांडग्याकडं. म्हातारा लांडगा होता. न्याय करायला म्हाताऱ्या माणसाकडेच जावं लागतं. मग लांडग्याकडे गेले तर लांडग्याला म्हणले, लांडगे दादा, मी ह्याच्या अंगावरली बाल काढली आणि आता हे मला खायचं म्हणतोय, बरोबर आहे का हे न्याय. तो म्हातारा लांडगा म्हणला, हे बघा, आता काही न्याय राहिलेला नाही. ज्या टायमाला मी शिकार करायचो, माझ्या पिलांना आणून द्यायचो, तेव्हा माझ्यावर सगळे प्रेम करायचे. आता मी म्हातारा झालोय, मला पळणं होत नाही. आता माझे लेकरं तिकडे शिकार करतेत, खातेत, मला कुणी काही आणून देत नाही. आता न्याय राहिला नाही. अजगर म्हणला, आता खाऊ दे मला. तो मला नाही, आता कोल्याकडे चला म्हणला. कोल्याकडे गेले. कोल्याला अजून हकीकत सांगितली. पण कोला हुशार. ते म्हणला, काय झालं मला आधी बुडातून सांगा. म्हणला, ही अजगर बाली खाली होता, मी ह्याच्या अंगावरली बाल काढली आणि आता हे मला खायचं म्हणतोय. बरोबर आहे का हे न्याय.
कोला चाबरा असतो. कोला हरणाला म्हणला, काय लबाड बोलतोस, तुला कुठं बाल निघत असती का रांगावरली, लबाड बोलतोस काही बी. तो मला काढली या, ते मला जिथं होती तिथं चला. मग हाजगर, हरण आणि कोला ज्या बालीखाली होते, ज्या बालीकडे गेले, ज्या बालीखाली अजगर दबला होता, तो म्हणला हीच बाल आहे का. म्हणला हो. अजगरला म्हणला, तू कसा फसला होतास. तो मग मी असा इथं बसलो होतो. हरणला म्हणला, कशी बाल काढली होतीस पण, कशी होती ती. ते मला ह्याच्या अंगावर होती. मला मग लय उचलती ना तुला. म्हणलं हो. मग ठेवू बरं म्हणलं त्याच्या अंगावर. मग ठुली हरणानं. आणि अजगरला म्हणला, तू असाच बसला होतास का. हो हो, मी असाच बसलो होतो. मग आता तसाच बस. मग हरण आणि कोला निघून गेले. तर मित्रांनो, ही एक गोष्ट मी अशी का सांगितली, काही आपल्या आसपास गद्दार लोक असतात. ते जर कुठं फसले, माणसानं माणसाला मदत तर करावीच लागते. पण गद्दार लोक जे फसले, त्यांना तसंच फसू द्यायला पाहिजे. वर काढले तर ते आपल्यावर बाया मागे सरतात. त्याबद्दल मित्रांनो ही गोष्ट सांगितली. आता भानगड अशी झाली की रोज तोडणीचे व्हिडिओ बी दाखवण्यापेक्षा काही म्हणल्या गोष्टी बी सांगावा. तर मित्रांनो, पर 2-4 दिवसापूर्वी आपण व्हिडिओ टाकला होता. काय झालं ट्रॅक्टरला म्हणून, ट्रॅक्टर जाळल्याचा मी फोटो टाकला होता. बऱ्याच भाऊंनी विचारलं काय झालं ट्रॅक्टरला, कसं झालं. तर भाऊ ते ट्रॅक्टर रामात लावलेलं होतं. कुणीतरी आपल्याला त्याचा पुरावा काहीच नाही की ह्यानं जाळलंय म्हणून. रातचं जाळून पेटून दिलं. पण आपलं पुण्य असल्यामुळं वाचलं. देवाच्या दारातच होतं, हनुमानाच्या. पण आपण नाव कोणाचं घेऊ शकत नाही. कारण का घेऊ शकत नाही, आपल्याला पुरावा काहीच नाही की ह्या माणसानं जाळलंय. त्याचं काही ते तिथं विसरायला पाहिजे होतं, चप्पल बूट काही. मित्रांनो, कष्ट करून माणूस प्रामाणिकपणानं जो जगतो ना, त्याला काही लोक जगू देत नाही. आता भानगड अशी की बऱ्याच भाऊंच्या कमेंट बी राहिल्या वाचायच्या, पण मित्रांनो वेळच मिळाला. आता गावाकडे गेलोत का नाही, वगैरे खराबांची थोडी बारकी बघून. तर मित्रांनो, झालं बघा जेवण. पण आपल्या चॅनलला लाईक करीत जा, सबस्क्राईब करीत जा. कारण तुमच्या एक लाईकची, एक सबस्क्रायबरची आम्हाला आशा असती. करीत जा तेवढी मदत आम्हाला. तर मित्रांनो, भरायची गाडी आता निघूत, चला भेटू द्या. एक गोष्ट सांगाल किंवा काम करता दाखवील, काही मनोरंजन करेल.